In the second part, we saw the chart of vitamin sources and functions. After that, we get information about a scientist. In the chart of minerals and vitamins, we saw disorders, diseases which causes due to the deficiency of vitamins and minerals. A person who studied on these diseases, that his name is the Casimir Funk. Casimir Funk हा जो शास्त्रज्ञ होता, Casimir Funk, he was from Europe, who belonged to the Poland. आणि कुठून होता तो? तर युरोपमधील पोलंडमधून होता. In scientific article, he read that people who ate brown rice were less likely to get beriberi than those who ate fully milled rice. त्यांनी बेरीबेरी हा विकार सडलेल्या तांदूळ खाणाऱ्यांना होण्याची अधिक शक्यता असते असं त्यांनी एका वैज्ञानिक लेखात वाचलं होतं. सडलेला तांदूळ म्हणजे आपण जे आता सध्या बाजारातून तांदूळ आणतो तर तो आपल्याला पांढरा शुभ्र दिसतो. तर जेव्हा तांदूळ हा साळीतून बाजूला काढला जातो तेव्हा तो इतका पांढरा आपल्याला दिसत नाही. आणि जेव्हा आपण तसा तांदूळ खातो, जास्ती पांढरा नसलेला, तर साळीचा भात आपण जेव्हा खातो, सडलेला भात आपण जेव्हा खातो, तर त्यांनी असं वाचलं की अशा लोकांना, साळीचा भात खाणाऱ्या लोकांना बेरीबेरी हा रोग होऊ जास्ती प्रमाणात होतो असं वाटलं, असं त्यांनी वाचलेलं होतं. He was able to identify and isolate the substance which prevents the disease vitamin A. ज्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे हा आजार होतो तो पदार्थ शोधून वेगळा करण्यात त्यांना यश मिळालं. म्हणजे जे वाचलेलं होतं ते खरं नव्हतं, तर बेरीबेरी हा रोग नेमका कशातून होतं त्यांचा शोध त्यांनी लावलेला होता. He also proposed that other disorders like scurvy, pellagra, rickets were also caused by the various deficiency of vitamins. आणि त्यांनी हे सुद्धा सिद्ध करून दाखवलं की जीवनसत्व च्या अभावामुळे त्यांनी स्कर्वी, पेलाग्रा, मुर्दूस हे सुद्धा रोग होऊ शकतात वेगवेगळ्या विटॅमिन्समुळं. तर हे सुद्धा त्यांनी सिद्ध केलं. म्हणजे त्यांनी जे वाचलेलं होतं की बेरीबेरी नावाचा रोग हा कुठल्या तरी सडलेल्या तांदळामुळे होतो, तर ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं की तो रोग हा खाल्ल्यामुळं नाही तर विटॅमिन्सच्या अभावामुळे. जसं की आपण मगाशीच बघितलेलं आहे की विटॅमिन B1 जेव्हा आपल्या शरीराला कमी पडतं तर तेव्हा बेरीबेरी हा रोग होतो. तर त्यांनी याचा शोध लावला. कोणी शोध लावला? तर कॅसमियर फंक यांनी शोध लावलेला आहे. The most important part that is the probiotics. कोणता भाग आहे तर प्रोबायोटिक्स. प्रोबायोटिक्स तर हा काय आहे? The useful microorganisms which convert the milk into yogurt are present in the yogurt and buttermilk. They are called probiotics. तुम्हाला दही माहिती आहे, ताक माहिती आहे. तर दही आणि ताक यामध्ये काही सूक्ष्म जीव असतात जे की आपल्यासाठी उपयोगी असतात. आपली आई काय करते? चमचाभर दही किंवा ताक घेऊन दुधामध्ये मिक्स करते, मिसळवते आणि काही तासानंतर आपल्याला लक्षात येतं की जे काही दूध आहे त्या दुधाचं दही बनलेलं आहे. तर दुधाचं दही करणाऱ्या उपयोगी सूक्ष्मजीवांना दुधामध्ये ॲड करणं, तर या सूक्ष्मजीवांना काय म्हटलेलं आहे? प्रोबायोटिक. म्हणजे दही दुधात जे काही उपयोगी सूक्ष्मजीव प्रेझेंट आहेत तर त्यांना आपण प्रोबायोटिक्स असं म्हटलेलं आहे.
lakhs of microorganisms reside in our intestine. आपल्या आतड्यांमध्ये, लहान आतड्यांमध्ये लाखोच्या संख्येने सूक्ष्मजीव असतात. Their presence in such large numbers is essential for our health. आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची उपस्थिती आपल्या शरीरामध्ये अतिशय लाभदायक किंवा आरोग्यासाठी गरजेचं आहे. सो टू मेंटेन देम, त्यांना संतुलित ठेवण्यासाठी, त्यांचं संतुलन टिकवून ठेवण्यासाठी वी शूड इन्क्लूड प्रोबायोटिक्स सच ॲज योगर्ट अँड बटर मिल्क इन अवर डेली डाएट. आणि आपल्या शरीरामध्ये असलेली त्यांची संख्या टिकवून ठेवण्यासाठी आपल्या आहारामध्ये दररोज दही आणि ताक यांचा समावेश असणं गरजेचं आहे. When we suffer from loose motions, vomiting, we throw out microorganisms. These microorganisms along with intestinal water. आणि जेव्हा आपल्याला डिसेंट्री लागते, म्हणजे सारखं टॉयलेटला जाण्याची गरज पडते, इतकंच नाही तर आपल्याला उलट्या होतात, जास्ती प्रमाणात उलट्या होतात आणि जास्ती प्रमाणात टॉयलेटला जावं लागतं, त्यावेळेस जे काही आपल्या शरीरामध्ये असलेलं पोटामध्ये असलेलं पाणी आहे ते बाहेर टाकलं जातं. आणि त्यामुळं जे काही प्रोबायोटिक्स आहेत, ही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, ते शरीराच्या बाहेर टाकले जातात. सो वी शूड इन्क्लूड द प्रोबायोटिक्स थ्रू इन्क्लुडिंग बटरमिल्क अँड योगर्ट इन अवर डेली डाएट. Also, some medicines can also kill them. आणि या प्रोबायोटिक्सलाच जर समजा अधिक प्रमाणामध्ये आपण जर औषधं घेत असेल तर त्यांमधून सुद्धा काय होऊ शकतं, तर हे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, प्रोबायोटिक्स आहेत, ती मारली जाऊ शकतात. सो वी नीड टू टेक एक्स्ट्रा योगर्ट अँड बटर मिल्क टू रिस्टोअर देअर नंबर्स. आणि म्हणून जर समजा आपल्याला उलट्या किंवा सारखं जर टॉयलेटला जावं लागलं असेल तर अशा वेळेस आपण आपल्या आहारामध्ये जास्ती प्रमाणामध्ये दही आणि ताक यांचा समावेश करावा, जेणेकरून त्यांची संख्या जी काही आहे ती पूर्ववत होऊ शकते. ओके, कळते? तर आता याच्यानंतर कोणी खात नसेल तर दही आणि ताक नक्की खायला सुरुवात करतील, कारण त्यांची गरज काय आहे ती आता तुमच्या लक्षात आलेली आहे. आफ्टर दॅट बॅलन्स्ड डाएट, संतुलित आहार ज्याला आपण म्हणतो. संतुलित आहार कोणाला म्हणतो? फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज द डाएट? डाएट कशाला म्हणतो? ऑल दॅट वी कन्झ्युम ड्युरिंग अ डे. दिवसभरात आपण जे काही अन्नपदार्थ खातो तर त्यांना आपण डाएट असं म्हणतो, त्यांना आपण आहार असं म्हणतो, त्यांना एकत्रितपणे आपण आहार असं म्हणतो. दिवसभरात जे काही अन्नपदार्थ खातो त्यांना आहार असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर व्हॉट इज द डाएट? ऑल दॅट वी कन्झ्युम ड्युरिंग अ डे इज टुगेदर कॉल्ड डाएट, अवर डाएट. Then what is the balanced diet? Balanced diet कशाला म्हणतो? A diet containing adequate quantity of all nutrients is called balanced diet. असा डाएट जो सर्व पोषक तत्वांचा, सर्व अन्न घटकांचा पुरेशा प्रमाणात समावेश करतो तर त्याला आपण काय म्हणतो? संतुलित आहार असं म्हणतो. म्हणजे तुम्ही जेव्हा जेवण करता तेव्हा त्या जेवणामध्ये हे सगळे अन्नघटक, कोणते 6 अन्नघटक जे आहेत, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स, तर यांचा समावेश हा पुरेशा प्रमाणात, म्हणजे आपल्या शरीराला जितकी गरज आहे तितक्या प्रमाणात जर देत असेल तर त्याला आपण संतुलित आहार असं म्हणतो. अ डाएट कंटेनिंग ॲडिक्वेट क्वांटिटीज ऑफ ऑल न्यूट्रिएंट्स इज कॉल्ड बॅलन्स्ड डाएट. ओके, एव्हरीवन अंडरस्टँड the definition, meaning of diet and balanced diet. What is the significance of balanced diet? काय आहे संतुलित आहार, कशासाठी गरजेचा आहे किंवा त्याची कार्य काय आहेत? फर्स्ट, अँड इन्क्रीज द कॅपॅसिटी टू डू वर्क. जी काही कार्य करण्याची क्षमता आहे ती वाढवण्यासाठी. देन गुड फिजिकल अँड मेंटल हेल्थ, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी.
आपल्याला बॅलन्स्ड डाएटची गरज आहे. देन इन्क्रीज्ड कॅपॅसिटी टू फाईट अँड रेझिस्ट डिसीजेस, आजारांना प्रतिकार करण्याची क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला बॅलन्स्ड डाएटची गरज आहे. त्याच्यानंतर हेल्थ इन प्रॉपर ग्रोथ ऑफ बॉडी, त्याच्या शरीराच्या चांगल्या वाढीसाठी सुद्धा आपल्याला बॅलन्स्ड डाएटची गरज आहे. इन द एक्झामिनेशन ऑलवेज आस्क द डेफिनेशन ऑफ डाएट, डेफिनेशन ऑफ बॅलन्स्ड डाएट अँड द सिग्निफिकन्स ऑफ बॅलन्स्ड डाएट. तर ही सगळी तुम्हाला काय करायची आहे, तुमच्या नोटबुकमध्ये आतापर्यंत जे जे महत्त्वाचं सांगितलेलं आहे ते तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचं आहे आणि त्याचा अभ्यास करायचा आहे, त्याला रीड करायचं आहे. ओके, नाव open your page number 53. Here a pyramid is given. How should we get the balanced diet? No one know about it. बऱ्याच जणांना माहितीच नाही आहे की बॅलन्स्ड डाएट काय आहे. तर इथं तुम्हाला एक पिरॅमिड दिलेला आहे संतुलित आहाराचा. तर काय करायचं आहे, तर आपल्या आहारांमध्ये या सगळ्यांचा समावेश करायचा आहे. तर फर्स्ट लेवल काय आहे, तर वी शुड इन्क्लूड द सिरियल्स अँड पल्सेस. आपल्या आहारामध्ये कशाचा समावेश व्हायला पाहिजे, सिरियल्स आणि पल्सेसचा, तृणधान्य आणि कडधान्यांचा समावेश व्हायला पाहिजे. या ठिकाणी चित्र दिले आहे तुम्हाला, डाळीचं दिले, चपाती दिली आहे, त्याच्यानंतर ब्रेड दिलेला आहे. तर यांचा समावेश आपल्या यापैकी कुठलाही एक पदार्थ डेली आपल्या आहारामध्ये असला पाहिजे. दिलाय म्हणून सगळंच आहारामध्ये समावेश करायचा का, नाही. तर यापैकी कुठलाही जरी घेतला तर तुमची ती कमतरता ती भरून काढेल. देन सेकंड लेवल फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. या ठिकाणी तुम्हाला टोमॅटो दाखवला आहे, ब्रोकोली दाखवलेला आहे, त्याच्यानंतर स्पिनॅच दाखवलेला आहे, काकडी दाखवलेली आहे, त्याच्यानंतर वटाणे दाखवलेले आहेत, किवी दाखवलं आहे, केळी दाखवली. तर हे जी काही आहेत तर यापैकी कुठलाही एक आपल्या आहारामध्ये असला पाहिजे डेलीच्या, म्हणजे यातला एक, यातला एक, यातला एक, यातला एक असं. त्याच्यानंतर थर्ड लेवलला आपण मिल्क प्रोडक्ट्स, मीट, फिश अँड एग. तर दुग्धजन्य पदार्थ कुठलाही असू द्या, दूध प्या किंवा पनीर खाल्लंय किंवा बटर खाल्लंय तर दुग्धजन्य पदार्थ असले पाहिजे. मांस, मासे, अंडी. तर मासे यांचा समावेश सुद्धा आपल्या आहारामध्ये केल्यानंतर ती जी गरज आहे तर ती पूर्ण होते. त्याच्यानंतर फॅटी सबस्टन्सेस, ऑइल, घी, बटर यापैकी कुठलाही चमच्याभर तूप टाकून खा. तेलाची फोडणी तर आपली ऑलरेडी असतेच, त्याच्यानंतर बटर खाऊ शकता तुम्ही. तर स्निग्ध पदार्थाची गरज जी आहे तर ती सुद्धा आपल्या या खाण्यातून मिळू शकते. आता बघा, पहिले तृणधान्य, कडधान्य, सिरियल्स अँड पल्सेस आहेत. तर सिरियल्स जेव्हा खातो तेव्हा कार्बोहायड्रेट्स मिळतात, पल्सेस जेव्हा खातो तेव्हा प्रोटीन्स मिळतात, फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स खातो तेव्हा आपल्या शरीराला आवश्यक असलेले विटॅमिन्स अँड मिनरल्स मिळतात. त्याच्यानंतर मिल्क प्रोडक्ट्स जेव्हा आपण ॲड करतो आपल्या आहारामध्ये तेव्हा आपल्या शरीरासाठी लागणारं प्रोटीन्स असेल ते मिळतं. त्यामुळं त्याच्यानंतर ऑइल, घी, बटर याचा समावेश आपण जर करतो तर त्यामधून आपल्याला फॅट्स मिळतात. म्हणजे यामध्ये जी 6 कॉन्स्टिट्युएंट्स आहेत तर ती आपल्या शरीराला मिळतात आणि या सगळ्यांचा जर समावेश रोजचा असेल तर तो आपला बॅलन्स्ड डाएट होतो. ओके, एव्हरीवन अंडरस्टँड दॅट. हाऊ टू गेट बॅलन्स्ड डाएट. आत्ताच आपण बघितलेलं आहे. काय बघितलं? टू एन्श्युअर दॅट वी गेट अ बॅलन्स्ड डाएट फ्रॉम द फूड वी ईट. बॅलन्स्ड डाएट कशातून मिळतो? तर आपल्याला आपण जे काही आहार घेतो त्या आहारांमधून किंवा जेवण घेतो त्या जेवणामधून आपल्याला मिळतं. आणि ती खात्री करण्यासाठीच आपण अन्नचा पिरॅमिड तयार केलेला आहे. वी कॅन मेक अ फूड पिरॅमिड. ऑल फूड विच वी ईट इज क्लासिफाईड इंटू व्हेरियस ग्रुप. आपण सुरुवातीलाच ग्रुप्स बघितलेले आहेत फूडस्टफचे. द स्पेस अलॉटेड टू इच फूड ग्रुप इन द पिरॅमिड. आणि प्रत्येक अन्न गटाचा या पिरॅमिडमध्ये समावेश केलेला आहे. हे आपण आत्ताच बघितलेलं आहे.
depends the pyramid depends upon the proportion in which it should be included in our diet. आपल्या रोजच्या आहारात प्रत्येक गटातील अन्नपदार्थाचा किती प्रमाणात समावेश असावा त्या प्रमाणात त्यांना एक पिरॅमिडमध्ये ठराविक जागा दिलेली आहे. Hence we can choose foods from each group daily according to the space allotted to it in the pyramid. प्रत्येक गटातील अन्नपदार्थ आपण रोज किती प्रमाणात खावे हे आपल्याला त्या जागेच्या आकारावरून ठरवता येऊ शकतं. आता सुरुवातीला तुम्हाला इथं दिसतंय की सिरियल्स अँड क्रॉप्सची जागा मोठी आहे, त्यानंतर फ्रुट्स अँड व्हिटॅमिन्सची जागा त्याच्यापेक्षा कमी आहे, त्याच्यानंतर मिल्क प्रोडक्ट्स मीटची जागा त्याच्यापेक्षा कमी आहे. म्हणजे तितक्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये खालचा त्याच्यापेक्षा कमी आणि त्याच्यापेक्षा कमी आणि स्निग्ध पदार्थाचा त्याच्यापेक्षा सुद्धा कमी, यावरून आपल्याला लक्षात येतं. ओके, अंडरस्टँड? देन यू शुड include this balanced diet pyramid in your diet. Okay, then fibers are obtained from vegetables, fruits, sprouts and cereals. आता धागे, फायबर म्हणले की धागे तुमच्या डोक्यात आला असेल, तर धागे नाही, तर तंतुमय पदार्थ. तंतुमय पदार्थ काय आहेत, तर वेन वी ईट फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स देन सिरियल्स, जेव्हा आपण सिरियल्सचा, तृणधान्यांचा किंवा फळं खातो, भाज्या खातो, तर त्यांच्यामध्ये असलेल्या ज्या काही शिरा आहेत, पानांमध्ये शिरा बघायला मिळतात, फळांमध्ये शिरा असतात, तर त्यांना आपण काय म्हणतो, फायबर्स. These are not important for our body, for getting energy, for the growth of body. शरीराच्या वाढीसाठी किंवा एनर्जी मिळवण्यासाठी यांची गरज नाही आहे, पण ड्युरिंग डायजेशन, जेव्हा पचनाची क्रिया चालू असते, अन्न पचनाची क्रिया चालू असते, त्यावेळेला जे काही नको असलेले घटक तयार होतात, तर ते नको असलेले घटक शरीराच्या बाहेर टाकून देण्यासाठी यांचा उपयोग होत असतो. कुणाचा? फायबर्सचा. जे तुम्ही टॉयलेटला जाता, तर ते कशामुळे, तर या फायबर्समुळे. इफ यू द लॅक ऑफ फायबर्स कॉजेस इन अवर बॉडी, वी कॅन फेस द कॉन्स्टिपेशन. पोट गच्च होणे, टॉयलेटला त्रास होणे, यासारख्या त्रासांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सो यू शूड include the fruits and vegetables in your diet. Then water, we get water from milk, buttermilk, lemon juice, sharbat, fruit juices and plenty of water. आपण पाणी पितो, दूध पितो, ताक पितो, लिंबू सरबत घेतो, त्याच्यानंतर वेगवेगळे फळांचे ज्यूसेस घेतो, तर यामधून आपल्या शरीराला जे काही पाणी लागतं, तर त्याची कमतरता पूर्ण होते, पुरवठा आपल्याला होत असतो. देन malnutrition, कुपोषण. when a person does not get sufficient food or the balanced diet in the proper proportion, जर एखाद्या व्यक्तीला आवश्यक इतकं अन्न किंवा संतुलित आहार जेवढं त्याच्या शरीराला आवश्यक आहे ते जर मिळत नसेल, तर त्याला मालन्यूट्रिशन किंवा त्याला कुपोषण असं म्हटलं जातं. वेन अ पर्सन डज नॉट गेट सफिशियंट फूड अँड द बॅलन्स्ड डाएट ऑर द बॅलन्स्ड डाएट इन द प्रॉपर प्रपोर्शन, योग्य प्रमाणात संतुलित आहार जर मिळाला नसेल, दॅट इज कॉल्ड मालन्यूट्रिशन. ओव्हर न्यूट्रिशन, if a person's diet exceeds one's need, his need, त्याच्या गरजेपेक्षा जास्ती जर त्याचा आहार असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, अति पोषण असं म्हटलं जातं. ओव्हर न्यूट्रिशन, अति पोषण आपण म्हणतो. बाळांनो, यामध्ये तुम्हाला संतुलित आहार, बॅलन्स्ड डाएटची डेफिनेशन विचारली जाते, माल न्यूट्रिशनची डेफिनेशन विचारली जाते, त्याच्यानंतर ओव्हर न्यूट्रिशनची डेफिनेशन विचारली जाऊ शकते. तर या सर्व भागांमधून काय कळालं,
तर प्रत्येकाचा समावेश हा आपल्या शरीरामध्ये, प्रत्येक अन्नघटकाचा समावेश हा आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे. मग ते आपल्या शरीराच्या वाढीसाठी असेल किंवा शरीराची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी असेल. तर जास्ती खाणंही चांगलं नाही आणि कमी खाणंसुद्धा चांगलं नाही.